डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. आणि डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. पण आपल्याला आपल्या डोळ्यात प्रेम न दाखवता जो व्यक्ती प्रेम करतो त्याला फक्त आणि फक्त बापच म्हणतात. त्या बापाला आपण समजूनच घेत नाही. किती प्रेम करतो तो बाप, किती प्रेम करतो. पुरा मंदी वाया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाड हाकला वट्टा मंदी हसू जरी कना वाकला. घडी बर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेला लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला. आधाराचा वड जण वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिनारानो माळ जिनारानो माळ. घडी बर तू थांब जरा ऐक त्याची धापर त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळिली दरुषणे ऐसान देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. तुका म्हणे ठाई जडूनी ठेलो तुझ्या पायी ऐसान देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. विठ्ठल 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 महायोग पीठे तटी भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू पांडुरंग करू तन मन मन
तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पृदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुकाराम महाराज भगवंताशी बोलत असताना म्हणतात, हे देवा तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाऊ, कारण माझ्या दृष्टीत तरी शरण जाण्यास या त्रैलोक्यात दुसरा कुणीही नाही. माझ्या मनाने सांगतो हे कोणाचे तरी ऐकून विधान केले असे समजू नको, तर मी पुराणांचा आणि षडदर्शनांचा धानुळा घेऊन
माझं मी मत निश्चित केलं आहे. तुझ्या पायाच्या ठिकाणी आम्ही जडून राहणार आहोत, अशा अर्थाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल तसा आपण विचार करण्याचा प्रयत्न करू. अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्ताच्या सांगण्यावरून या भूतलावर अवतीर्ण झाले. सर्व भक्तांची दुःखे नाहीशी करण्यासाठी, दृष्टांचं मत परिवर्तन करण्यासाठी, आणि मत परिवर्तन होत नसेल तर त्यांचा सहारा करण्यासाठी, सहारा देण्यासाठी अशा स्वरूपाचं वर्णन आहे. अनेक युगापासून भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. कशाकरिता हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. पुंडलिक रायने भगवान परमात्म्याकडे आग्रह करून मागणी केली आहे आणि देवाची अनुमती पण मिळवलेली आहे की तुझ्याकडे येणारी पापी असतील, दृष्ट असतील, दुर्जन असतील, या सर्वांना दर्शन हेळा मात्रे, म्हणजेच दर्शन घेतल्याबरोबर त्यांचा उद्धार केला पाहिजे, मुक्ती त्यांना प्रदान केली पाहिजे. पुंडलिकराय वर्णन करीत असताना भगवान परमात्म्यांनी त्याला वर दिलेला आहे. येथे असं वर्णन आहे, मोठ पापी जैसे तैसे उजरी कासे लावुनी. भक्तांचा आग्रह आहे देवाकडे. देवाने सर्व जगाचा सांभाळ केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे, आणि उद्धार करण्याकरिता स्वतंत्र असलेला आणि उदार असलेला भगवान परमात्मा त्या विटेवर कायमचा उभा आहे. उभा भाविकासाठी सर्वांच्या सेवेकरिता, भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता, माऊलींच्या सेवेकरिता निवडलेला अभंग संत सम्राट तुकोबराय यांचा आहे. तुकोबराय म्हणतात, शरणागती ही प्रत्येकाने केली पाहिजे, कारण शरणागती करणं गरजेचं आहे. कारण भगवान परमात्म्याच्या प्राप्ती वाचून जीवन अपूर्ण आहे आणि ईश्वर प्राप्तीनंतर जीवाचं अपूर्णत्व नष्ट होतं आणि त्याला पूर्णत्व प्राप्त होतं. किंबहुना त्या ठिकाणी जी जीवदशा आहे ती नष्ट होणे याकरिता ईश्वराची शरणागती करणं गरजेचं आहे, करावीच असा शास्त्राचा आणि संतांचा आग्रह आहे. बिंदू जोपर्यंत आहे तोपर्यंत, गंगा, ओढे, नाले, नद्या तोपर्यंतच आहे जोपर्यंत एकदा का समुद्राला प्रवेश केला ती आता पूर्व वाहिनी आहे का पश्चिम वाहिनी आहे का कोणत्या गावाची नदी आहे वगैरे सर्व प्रश्न संपुष्टात येतात आणि त्याचं एकच स्वरूप प्राप्त होतं. तेच महाराज गीतेच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन करतात. आपूर्यमाण मचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत्. सर्व नद्या समुद्राला मिळाल्यानंतर त्याचं कार्य संपतं आणि त्यांना व्यापकता येते. जीवाचा जीवपणा जाऊन जर ईश्वराची व्यापकता प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर याकरिता जीवानं ईश्वराची ऐक्य साधन गरजेचं आहे. देवाची प्राप्ती करणं, देवाची प्रार्थना करणं हे प्रत्येक जीवाचं परप्रयोजन आहे, तसं कर्तव्य देखील आहे. हा झाला पहिला मुद्दा. ईश्वर शरणागती करणं गरजेचं आहे कारण त्या वाचून जीवन अपूर्ण आहे. मानवी जीवन सफळ होण्याकरिता, पूर्ण होण्याकरिता भगवान परमात्म्याची शरणागती आवश्यक आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ईश्वर शरणागती करण्याचा प्रयत्न सोडा, शरणागती करत असताना देखील कोणत्या ईश्वराची शरणागती करावी हे ज्ञात जीवाच्या ठिकाणी नसल्यामुळे हे सर्व असफळ असं दिसतं.
म्हणून हे जगाला ज्ञान नाही, त्यामुळे ज्ञानोबरायांनी त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आंधळ्या गरुडाचे पाया हाती, ते कवडे उपेगा जाती. ज्ञानोबराय म्हणतात, कल्पना करू अर्जुना, पंख असलेल्या गरुडाला पण डोळे नसलेल्या गरुडाला ते पंख काय कामाचे? त्या पंखाच्या साह्याने गरुड भरारी मारू शकतो का? तर नाही. ते कुठं दरीत पडेल, कुठं समुद्रात पडेल. हे कशावरून? तर हे उदाहरण तुम्हाला कळलेलं दिसत नाही. दुसरं उदाहरण पहा. आंधळ्या माणसाला वेड लागत आणि त्याचं त्याने पळायला आरंभ करावा, मग तो रस्त्यानेच पळेल का हो? तर नाही. भगवान सांगतात. तर कोणासाठी? तर अर्जुनासाठी वापरलेली उदाहरणं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्या नंधा लागी पिसे मग तो सैरा धावे जैसे. अर्जुनाचा वेडेपणा सिद्ध करण्यासाठी आंधळ्या माणसाला वेड लागावं आणि तो सैरा वैरा पळावं. ते कुठं भिंतीला धडक देईल, कुठं खड्ड्यात पडेल. हे जसं त्याचं पळणं चुकीचं आहे, त्याप्रमाणे आपण केलेली भक्ती ही तशी पळण्यासारखीच आहे. मग पळण्याचा प्रयत्न थांबला का? तर नाही. तसं ईश्वर प्राप्त झाला आहे का? तोही पलीकडेच आहे. तसा एक जण म्हटला, अहो कसं काय, दुकान कसं चाललंय? म्हटले, भरपूर गिराईक येतात. म्हटले का हो? म्हटले सर्व उधार वाटून दिले. आता मग मला सांगा, हा जर गिराईकांना जर उधार देऊ लागला तर त्याच्याकडे गर्दी होईल, नाही तर काय होईल? तसं वर्षे झाली माळ घालून, पण एखाद्या दिवशी ईश्वर प्राप्तीचं स्वप्न पडलं का? आला का देव स्वप्नात? आलं का पंढरपूर स्वप्नात? 25 वाऱ्या केल्या, परंतु पंढरपूर काय स्वप्नात येत नाही. तो सांगू लागला, पंढरपूर काय स्वप्नात येत नाही, पण पंढरपुरात जाऊन झोपलो तर घरची भांडी, गायाजवळचं वासरू सर्व काही माझ्या स्वप्नात येतं, परंतु पंढरपूर काय माझ्या स्वप्नातच येत नाही. ही त्याची परिस्थिती आहे. आपण कुठपर्यंत पोहोचलो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं दुकानदार सकाळपासून तर रात्रीपर्यंत झालेली आपली जमा खर्च वगैरे बेरीज करतो, त्यानंतर आपलं दुकान बंद करतो. हे जसं आहे तसं आपल्या परमार्थाची जर गोळा बेरीज करायची ठरली तर 0 मजेतपणे येऊ. पण विचार केला तर प्रश्न आडवा येतो आहे. कारण आपली भक्ती ही योग्य दिशेने नाही, आपलं ज्ञान असं योग्य नाही. ज्ञान हे 2 प्रकारचे आहे, एक साध्य ज्ञान आणि एक साधन ज्ञान. या दोन्ही साधनांचा अज्ञान असल्यामुळे ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. ऐशे शोधियले मार्ग नाना परी, न येती प्रतीती सांडियले दुरी. मग गाव हा मुरी, निळातले तो संसार जो वरी हो. अन्य देवाची पूजा प्रार्थना करणारी दिसू लागतात आणि ते म्हणतात की देवच नाही, पण त्यांची पूजा करणारी मात्र दिसू लागतात. ऐसी दैवते केली अड, नवस बहु फेडियले ओ. परी तो फळकट झाला शेवटी, गळा येऊन पडिले ओ. अशा कितीतरी देवांची पूजा केली, म्हणजे वाचलं म्हणजे लक्षात येईल का हो? अभ्यास वाचून दाखवता येत नाही. मुंजवासी ढाक घालून मेसाई आळविली हो. तसं कितीतरी वर्षे झाली माळ घालून आणि शेवटी पदरात काय पडलं असं जर विचारलं तर काय आहे? तर फळकट आहे. तसं देवाची भक्ती पूजा प्रार्थना करू लागताना दिसू लागतात, परंतु देवाची प्राप्ती झालेली मात्र दिसत नाही. म्हणून तुकाराम महाराज विचार करतात, म्हणतात योग्य असं उपास्य संबंधाने दैवत नाही
आणि योग्य असं संबंधाने या लोकांना ज्ञान देखील नाही. आणि देवाची यादी करताना असं म्हटलेलं आहे, 33 कोटी देव आणि 8 कोटी भैरव, एकूण 41 कोटी देवांची संख्या आहे. आणि त्यात आपली भारताची लोकसंख्या किती आहे? जवळपास 25 कोटीच्या घरात. आणि त्यात आपले देव किती आहेत हे लक्षात आणा आणि पुन्हा आपल्या नवीन देवाचं प्रोडक्शन करू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे, कुणबट कुळवाडी जैसा आडू देव मांडी, आदिलाची परवडी करी ते माझी मूर्ती तयार करतो. तिकडे देव पुष्कळ आहेत, पूजा करणारेही पुष्कळ आहेत, पण मात्र साध्यापर्यंत पोचणारे मात्र दुर्लभ आहेत. म्हणून शेवटी म्हणावं लागतं, विरळायसा कोणी बळी निवडतो शूर, मनुष्य नाम सहस्रेषु. ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे, प्राप्तीच्या पैलतिरी विपाहारला दरे. साधनांची तरी दुर्लभता असेल, साध्य तरी चुकीचं असेल, पण मात्र हा जो लाभ आहे तो अशा उभापर्यंत पोहोचताना मात्र दिसत नाही. पण अशा लोकांचा उद्धार व्हावा, त्यांना योग्य असं साधन दाखवून द्यावं, याकरिता तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला. आणि शेवटी असं सांगितलं, तुम्ही काही करा असं नाही सांगितलं, तर आम्ही काय करत असतो ते सांगितलं. हे मी सांगते असं नव्हे, तर तुकाराम महाराज या अभंगातून स्वतःचं मत व्यक्त करतात. विठ्ठल 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 तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची शरणागती करत असताना तुकाराम महाराजांना भगवंतांनी म्हटलं असावं की भगवंत देखील कधी कधी भक्तांची परीक्षा पाहत असतो. काल्याच्या कीर्तनात एक प्रसंग आलेला आहे, वृंदावनी वेणू वेणू गोवर्धनु गाजे. वृंदावनात सुंदर वेणू वाजतो, त्रैलोक्यात नाद दुमदुमतो. आईला विचारतात, आई तिकडे वेणू वाजतो, आम्ही ऐकायला जावं का? परवानगी घेतात आणि ते वेणूमध्ये आकर्षण होतं. सासूंना वेणू ऐकायला आला, सुनाही आल्या. आता काय आपल्याला काल्याचं कीर्तन करायचंच नाही, पुन्हा सिद्धांत पाहायचा आहे. रासक्रीडेच्या निमित्ताने एकांतात जे निर्भेळ सुख आहे ते आम्हाला द्यावं, असं सर्व गोपिकांचं म्हणणं पडलं. तेव्हा भगवंतांना एक युक्ती सुचली. तेव्हा भगवंतांनी सर्व गवळणींना एकत्रित बोलावलं आणि म्हणाले, गोपिकांनो, म्हणे काय, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. म्हटले बरं. म्हटलं, मी तुम्हाला एक पतिव्रता स्त्रीची गोष्ट सांगणार आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. एक महान निर्णय तुम्ही द्यायचा आहे.
तेव्हा एक पतिव्रता स्त्री होती. तिचा मुलगा अग्नीच्या दिशेकडे वाटचाल करीत होता आणि तिचे पती तिच्या मांडीवरती डोके ठेवून झोपले आहे. पतीची झोप मोडू नये, निद्राभंग होऊ नये याकरिता ती जपत होती म्हणून. आणि दुसरीकडे आपला पुत्र अग्नीच्या कुंडात पडणार, जळून भस्म होणार. आपल्याला तर पुत्र एकच आहे म्हणून त्या बाईकडे मोठे जबरदस्त प्रश्न उभे राहिले होते. पहिला प्रश्न असा की तिचे पती तिच्या मांडीवरती डोके ठेवून झोपले आहे. त्यांची झोप मोडली, निद्राभंग झाली तर पतिव्रता धर्म मोडला जातो. आणि दुसरीकडे पुत्रमोह बघा, धृतराष्ट्राचाही पुत्र हानी होता, पण मोह दूर करता आला का हो? तर नाही. असे पुष्कळ बाप असतील, परंतु त्या बापाचा कोणी विचार करतं का हो? किती प्रेम करतो तो बाप, आठवा. किती प्रेम करतो, लोकाच्या रानामध्ये राब राब राबतो, हाडाचं काढ रक्ताचं पाणी करतो. मुलगा जर पास झाला तर पेड्याचा बॉक्स घेऊन घरी येतो. कोण? मुलगा. घरात स्वयंपाक करत असणारी आई त्या आईला पेढे देतो आणि सांगतो, आई मी पास झालो, हे घे पेढे. आणि पण त्याच मुलाला दरवाजात गुडघ्याची चूल आणि मस्तकेचं पातेलं करून बसलेला बाप मात्र दिसत नाही. मुलाची जर पेनाची रिफिल संपली असेल तर खिशातले 10 रुपये काढतो आणि त्या पेनाच्या रिफिल करिता देतो. मुलाची जर कटिंग वाढली असेल तर खिशातले 50 रुपये काढतो आणि सांगतो, बाळा चांगल्या सलूनमध्ये जा आणि कटिंग कर. पण स्वतःची जर दाढी वाढली ना तर 2 रुपयाची ब्लेड आणतो आणि घरीच दाढी करतो. जर दाढीचं साबण संपली असेल तर पाणी लावून दाढी करतो. किती प्रेम करतो तो बाप आपल्यावरती, आठवा. किती प्रेम करतो. दिवसभर काम करून घरी आल्यावर आपला काहीही विचार न करता आपल्या कुटुंबाचा जो विचार करतो ना त्याला फक्त आपण बापच म्हटलं पाहिजे. कारण कामावरनं घरी येताना आपल्याला नवनवीन कपडे आणतो, खाऊ आणतो आणि स्वतः फाटक्या बिनीवर लोकाच्या रानात राबराब राबतो. किती प्रेम करतो, पण आपण मात्र त्याला समजूनच घेत नाही. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. जो कधीही रागवला ना तरीही त्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला ना तरी आयुष्यभराची गोडी आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त बापच आहे. आई आपल्याला कितीही सांगो, बाळा हे करू नकोस, ते करू नकोस, बाबा मारतील. अरे अभ्यास कर रे, नाही तर बाबा रागवतील. अरे लवकर उठ, शाळेत जा, नाहीतर बाबा रागवतील बरं का. अरे इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, नाहीतर बाबा मारतील. असं म्हटल्यानंतर मुलं बापाकडे जायला घाबरतात आणि आईकडे वळतात. बाप हा त्यांच्या मनातून निघून जातो आणि आई ही त्यांच्या मनात सारखी येत राहते. जर खरं जर सांगायचं झालं तर आपल्याला काही जखम झाली, लागलं तर आपल्याला दवाखान्यात नेण्याकरिता आपली आई आठवते. पण दवाखान्यात नेल्यानंतर आपल्या जखमीला मलमपट्टी करण्याला किती खर्च लागला, तो भरवणारा बाप मात्र आपण का विसरतो? किती प्रेम करतो तो बाप. आपल्याला या जगामध्ये लाड करायला, माया करायला, प्रेम करायला खूप नातेवाईक
नातेवाईकातील खूप लोक असतील, पण कुठपर्यंत? बाप आहे ना तोपर्यंतच. कारण डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. आणि डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. पण आपल्याला आपल्या डोळ्यात प्रेम न दाखवता जो व्यक्ती प्रेम करतो त्याला फक्त आणि फक्त बापच म्हणतात. त्या बापाला आपण समजूनच घेत नाही. किती प्रेम करतो तो बाप, किती प्रेम करतो. पुरा मंदी वाया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाड हाकला वट्टा मंदी हासू जरी कनावा कला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. किती प्रेम करतो तो बाप आपल्या लेकरावरती. जेव्हा मुलगा छोटा होता सांगितलं बाबा मला चॉकलेट आणून द्या, तेव्हा तो बाप चॉकलेट सुद्धा आणून द्यायला तयार झाला. मुलगा थोडा मोठा झाला, बाबा मला हे लागतं, तेव्हा तो बाप ते सुद्धा आणून द्यायला तयार झाला. मुलगा मोठा झाला, 10वीत गेला आणि म्हणाला बाबा मला फोन आणून द्या, तेव्हा तो बाप फोन आणून देण्याकरिता सुद्धा तयार झाला. मुलगा मोठा झाला आणि सांगितलं बाबा माझ्यासोबत कॉलेजचे पोरं गाड्या आणतात, मला पण गाडी आणून द्या, तेव्हा तो बाप त्याला गाडी सुद्धा आणून द्यायला तयार झाला. मुलगा मोठा झाला, लग्न झालं, बायको घरात आली आणि सांगितलं बाबा तुम्ही एकदाचं मरून जा म्हणजे माझ्या डोक्याचा ताप निघून जातो, तेव्हा तो बाप मरण्याला सुद्धा तयार झाला, घाबरला नाही. कारण की आपल्या मुलाचा तरी संसार सुखाचा होईल, आपण गेलो तर त्याच्या डोक्याचा ताप तरी जाईल म्हणतो. पण त्या मुलाला ते समजत नाही की आपल्याला जे मिळालं बंगला, गाडी, पैसा, घरदार सर्व जे काही मिळालं ते आपल्या बापामुळे मिळालं, हे त्याला माहीतच नसतं. किती प्रेम करतो तो बाप आपल्या लेकरावरती. एकदा एक आई आपल्या मुलाला म्हणते बाळा सर आपण पंढरपूरला जाऊ, छान असं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन सुद्धा घेऊन येऊ. तेव्हा तो मुलगा म्हणतो आई बघ एके दिवशी तू बाबांच्या पायात पडत होतीस, तेव्हा मी तुला विचारलं होतं की आई तू बाबांच्या पाया का पडतेस ग, तेव्हा तूच मला सांगितलं होतं ना की तुझे बाबा जसा सर्व घराचा सांभाळ करतो तसं तो पंढरपूरचा पांडुरंग देखील सर्व जगाचा सांभाळ करतो, मग तो सुद्धा आपला पांडुरंगच झाला ना. किती प्रेम करतो तो बाप. जरी आपण घरीच आपल्या वडिलांची सेवा केली तर पंढरपूरला जायची गरजच नाही, कारण तो पंढरपूरचा विठुराया आपल्या घरीच वास करतो. किती प्रेम करतो, कारण प्रभू रामचंद्र देखील आपल्या वडिलांच्या वचनपूर्तीसाठी 14 वर्ष वनवास पत्करतात. जे पाऊल उद्या गादीवर टाकायचे ते पाऊल वनाकडे टाकले, पण त्यांनी सुद्धा वडिलांची सेवा केलीच ना. कारण कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे तो फक्त आपला बापच असतो, आपला बापच असतो. कारण आणि खरं सांगायचं झालं तर त्या बापाचं प्रेम फक्त आपल्या चिमुकलीच्या लेकीवरती असतं. जेव्हा कारण त्याला माहिती असतं की जी चिमणी आहे ती आपल्या घरट्यात लहानपणापासून वास करत असते,
म्हणजे त्या घरट्यात राहत असते, लहानाची मोठी होत असते आणि एकदा भरकून उडून जाते. असं त्याला सगळा विचार डोक्यात चालू असतो. आणि खरं तिच्या आणि मुलीचं सुद्धा त्या बापावरती इतकं प्रेम असतं, कारण तिला काही सामान लागलं तर ती आपल्या आईकडे नाही जात, तर आपल्या बापाकडे जाते आणि म्हणते, बाबा बाबा तुम्ही जत्रेत चाललात ना, तर येताना मला छानशी बाहुली आणा बरं का. तेव्हा तो म्हणतो, छान अशी तुझ्यासारखीच बाहुली आणतो. असं म्हणणारा तो बापच असतो, कारण त्याला माहिती असतं की ज्या हाताने आपण त्या मुलीला लहानाचं मोठं केलं, त्याच हाताने दुसऱ्याच्या हातात द्यावं लागतं. असा असणारा तो बाप आपल्या मुलीवरती किती प्रेम करतो. जेव्हा त्याला समजतं की आपल्या मुलीचं लग्न ठरलं, तेव्हा सर्व पाहुण्या रावण्यात हसतो, पण स्वतः रात्री उठून बघितलं तर एका कोपऱ्यामध्ये ढसाढसा रडत असतो, म्हणत असतो की माझी मुलगी मला सोडून गेल्यानंतर माझं कसं होणार, माझी काळजी कोण घेणार, मला टायमावरती गोळ्या औषधे कोण देणार, असं म्हणत म्हणत तो ढसाढसा रडत असणारा बाप. पण आपण त्याला समजूनच घेत नाही कधी. किती प्रेम करतो तो बाप, आठवा किती प्रेम करतो. बापाच्या घरी राहणारी बाप की जो बाप आपल्या मुलीला कधीही घराबाहेर न निघून देणारा बाप, आज मुलगी एकटी येणार आहे म्हणून 5-5 मिनिटाला फोन लावून विचारणारा तो बाप, त्याला फक्त आपण बापच म्हटलं पाहिजे, कारण तो बाप आपल्या लेकीवरती किती प्रेम करतो. लहानाचं मोठं करतो, तिला काय लागेल ते पुरवतो. इतकं प्रेम त्या मुलीचं आणि बापाचं एकमेकावर असतं. अशा प्रकारे त्या पत्नीला एकच मुलगा होता, म्हणून त्या बाईकडे 2 मोठे जबरदस्त प्रश्न उभे राहिले होते. आपण इथपर्यंत आलो होतो. तेव्हा त्या गवळणी भगवंताला काय उत्तर देत असतील. तेव्हा गवळणी म्हणतात, भगवंता त्या बाईने आपल्या पतीची सेवा करावी, कारण पतिव्रता धर्म इतका महान आहे की तिने जर पतीची सेवा केली तर ती अग्नी देखील त्या मुलाला जाळू शकणार नाही. इतकं सामर्थ्य त्या पतीच्या सेवेत आहे, म्हणून तिने पतीची सेवा करावी. भगवंत म्हणतात, बरोबर आहे, माझं देखील म्हणणं तेच होतं. मग मला सांगा, तुम्ही तुमच्या पतीची सेवा सोडून इथे का आलात? जा हाला बघून निघा इथून. गवळणी म्हटल्या, हा तर आम्हावरच उलटला, आमच्यावरच जबाबदारी आणून सोडली. तेव्हा त्याच्यातली एक गवळण पुढे येते आणि म्हणते, कृष्णा तुलाच गोष्ट येते, आम्हाला काहीच येत नाही, असं तू समजू नको. मी आता तुला एक गोष्ट विचारते, त्याचं तू उत्तर द्यायचं आहे. म्हटलं बरं. तेव्हा एक पतिव्रता स्त्री होती आणि ती तिच्या पतीशिवाय अन्नाचा कण सुद्धा घेत नव्हती. आणि एक वेळ तिच्या पतीला 6 महिने गावी जायचा प्रसंग आला. तेव्हा ती पत्नी आपल्या पतीला प्रश्न विचारते, का हो, आता मी तुमची सेवा कशी करू, मी तर तुमच्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा घेत नाही. तेव्हा त्या पतीला एक युक्ती सुचली आणि तो म्हणतो, तू माझ्या आकाराचा माझ्यासारखा एक चिखलाचा पती तयार कर आणि त्याच्यामध्ये मी आहे असं समजून पतिभाव तिथे ठेव आणि सेवा कर. जसं एक लावाने गुंतून डोणाचा पुतळा तयार करून सेवा केली तसं तू कर. पतीची आज्ञा होती, तिने तसंच केलं. चिखलाचा पती तयार केला आणि पतीची सेवा करू लागली. तेव्हा अचानक पतीचं काय काम उरकलं असेल म्हणून तो घरी आला आणि म्हणाला, आणि दार लावलेलं होतं म्हणून आवाज देत होता, दार उघड दार उघड असं म्हणत होता. तेव्हा ते तिचं काम उरकून आपल्या चिखलाच्या पतीची सेवा करत होती. तेव्हा गवळणी म्हणतात, भगवान श्रीकृष्ण, आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तिने पतीची सेवा करावी की आपल्या चिखलाच्या पतीची सेवा करावी, आपल्या खऱ्या पतीला उपवासी राहून द्यावं का. तेव्हा भगवंत म्हणतात, जोपर्यंत खरे पती घरी नाहीत
तोपर्यंत चिखलाच्या पतीची सेवा करावी योग्य आहे. पण आपले खरे पती जोपर्यंत घरी नाहीत तोपर्यंत चिखलाच्या पतीची सेवा कर असं भगवंत म्हणतात. पण गवळणी म्हणतात मग त्याला काही उपवासीच राहू द्यावं का बाहेर? नाही म्हटले भगवंत. भगवंत म्हटले जोपर्यंत आपले खरे पती घरी नाही तोपर्यंत चिखलाच्या पतीची सेवा करावी योग्य आहे. आणि आपला एकदाचा खरा पती घरी आला की चिखलाचा पती सोडून द्यावा, त्याचा त्याग करावा आणि आपल्या खऱ्या पतीकडे धाव घ्यावी. तेव्हा गवळणी म्हणतात बरोबर आहे, आमचं देखील तेच म्हणणं होतं. जोपर्यंत तू आम्हाला प्राप्त होत नव्हतास तोपर्यंत हे सर्व टाइमपास पुतळे होते. आणि हे टाइमपास पुतळे किती वर्ष टिकतात? कोणी 40 वर्षापुरतं, कोणी 80 वर्षापुरतं, कोणी 90-95 वर्षापुरतं. हे सर्व टाइमपास पुतळे आहेत. हे जन्मांतराचे पुतळे आहेत का? तर नाही. जर तुझं दासत्व केलं तर तू आम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त करून देणार आहेस. ना जायते मिरते वा कदाचिन. असा जर तू आम्हाला मिळालास तर आम्ही तुझ्याकडे येण्याकरिता तयार आहोत. तेव्हा भगवंत म्हणतात नाही, मी फक्त तुमची परीक्षा पाहण्याकरिता बोललो होतो. असंच भगवंत तुकाराम महाराजांची परीक्षा पाहत होते की म्हणत होते तुकाराम महाराजांना की तू माझी सेवा करतोस, मलाच नमस्कार करतोस, माझंच ध्यान धारणा करतोस, मी सोडून तुला दुसरा देव मिळत नाही का रे? तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करता, आरशा करता ते तुमचा बहाणा आहे असं भगवंत म्हणतात. एवढे 33 कोटी देव असून तू मलाच का नमस्कार करतोस? तेव्हा तुकाराम महाराज उत्तर देतात, देवा सर्व देवांचा असा असणारा तू एकच देव आहेस म्हणून मी तुलाच शरण येतो. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात. तुझ बिन कोणा, तुझ बिन कोणा, तुझ बिन कोणा, तुझ बिन कोणा, येथे तुकाराम महाराज म्हणतात, देवा मग तुला सोडून कुणाला शरण जाऊ? अभंगातील महत्वाचा भाग आहे, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. मग तू म्हणतो दुसऱ्या देवाला शरण जा, या देवाला शरण जा. तुझ्या दृष्टीत तरी दुसरे देव असतील, माझ्या दृष्टीत या गावात, या तालुक्यात, या जिल्ह्यात, या राज्यात, नवे तर या त्रैलोक्यात देखील तुझ्यासारखा देव मी बघितला नाही, पाहिला सुद्धा नाही. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात वर्णन करतात. ऐसा न देखे मी कोणी, कोणी, ऐसा न देखे मी कोणी, ऐसा न देखे मी कोणी, कोणी, ऐसा न देखे मी कोणी.
कोणी दुजाती त्रिभुवनी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज मात्र निश्चित सांगतात, म्हणतात ऐसा म्हणजे कैसा दुजाती ही त्रिभुवनी. तुझ्यासारखा मी बघितलाच नाही तर मग शिवाय कोणाला शरण जाऊ. दुजाती ही त्रिभुवनी असे जेव्हा महाराज म्हणतात तेव्हा आपल्या बोलण्यात देखील दोष येतो. असे जेव्हा निधान करतात तेव्हा पुढचा ऐकणारा गप्प राहतो म्हणून बरं आहे. नाहीतर पुढच्याने जर आपल्याला प्रतिप्रश्न विचारायला सुरुवात केले तर आपलं काय खरं नाही. म्हणायला लागला जग केवढे मोठे आहे रे. म्हटलं तर त्यात आपला काही प्रश्नच येत नाही, चला जाऊ द्या. तुकाराम महाराज एका प्रमाणात सांगतात, उंबरातील कीटका आणि ह्याची भांडणायका झाडा उंबरे किती. उंबर तर सर्वांना माहिती असेल, त्याच्यातून बारीक बारीक जीव निघतात म्हणजे किडे निघतात.